Good morning, all of you. Good morning, Ma'am. Okay, now let's start. New point. Allergic drug reaction. These are the common but unpredictable in their occurrence. Hello, am I audible to all of you? Yes, ma'am. Okay. Allergic reaction. These reactions are common but unpredictable in their occurrence. It ranges from It ranges from very mild skin reaction to major anaphylaxis and sometimes death. इथे तुम्हाला सांगितले की आपण एखाद्या ड्रगची अलर्जिक रिएक्शन बघितली ती कशी असते अनप्रेडिक्टेबल म्हणजे तुम्ही नॉट एबल टू बी प्रेडिक्टेड तुम्ही चेंजेबल रिएक्शन एखाद्या ड्रगची तुम्हाला दिसते की तुम्ही जर तो ड्रग घेतला तुम्हाला अनप्रेडिक्टेबल येते तुम्ही एबलच करत नाही की ती रिएक्शन त्या ड्रगची अलर्जिक रिएक्शन येईल इट इज नॉट एबल टू प्रेडिक्टेड और चेंजेबल रिएक्शन तुम्हाला एखाद्या ड्रगची काय ऑब्झर्व होईल आणि ती रिएक्शन एखाद्या माइल्ड स्किन रिएक्शन नॉर्मली एखाद्याला ड्रगची अलर्जी इचिंग नॉर्मली होईल ड्रग घेतलं किंवा थोडंफार स्किन वरती रॅशेस होतील बट एखाद्याचं नॉर्मल व्हेरी माइल्ड स्किन रिएक्शन टू मेजर अनाफिलॅक्सिस पर्यंत पण ती अलर्जिक रिएक्शन जाऊ शकते किंवा समटाइम त्या पेशंटची डेथ पण होऊ शकते. The term allergy is used to indicate an immunological reaction. Another term hypersensitivity is a synonym with allergy. अलर्जीला तुम्ही अनदर वन इंडिकेट करणार की इम्युनॉलॉजिकल रिएक्शन आहे किंवा अनदर टर्म तुम्ही हायपर सेन्सिटिव्हिटी बोलणार म्हणजे एखाद्याला एखाद्या ड्रगची हायपर सेन्सिटिव्हिटी असते हे तुम्ही सिनॉनिम बोलणार अलर्जीचं. द अलर्जिक रिएक्शन ड्यू टू drug allergy depend upon the following factor. त्याच्यामध्ये फर्स्ट फॅक्टर आहे द रिएक्शन डज नॉट रिसेंबल द एक्सपेक्टेड फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द ड्रग. एखादा ड्रग आपण घेतो मग त्या ड्रगची आपल्याला एक्सपेक्टेड फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी काय असणार आहे मी पॅरासिटामॉल जर ड्रग घेत असेल तर मला जो काही टेम्परेचर वाढलेला आहे ते टेम्परेचर कमी होणार ही माझी एक्सपेक्टेड फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी असणार आहे त्या ड्रगची बट त्याच्याशी ती रिसेंबल नसणार आहे इट इज नॉट रिसेंबल त्याच्याशी ती सिमिलर नसणार आहे तर त्या एखाद्या पेशंटला पॅरासिटामॉलची अलर्जी असेल तर रिएक्शन तुम्हाला दुसरी दिसेल अलर्जिक ड्रग रिएक्शन दिसेल इट इज नॉट रिसेंबल द एक्सपेक्टेड फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द ड्रग. Then there is a delay between the initial exposure to the drug and development of an allergic reaction. There is a delay between the initial exposure to the drug and development of an allergic reaction. एखाद्या ड्रगचं जर काय झालं डिले जर झाला बिटवीन द इनिशियल एक्सपोजर टू द ड्रग तर तुम्हाला अलर्जिक रिएक्शन डेव्हलप झालेली दिसेल. रिएक्शन recurs on the repeated exposure even to the traces of the allergenic drug. जर रिएक्शन तुम्हाला रिक्युअर कधी दिसेल जर रिपीटेड तुम्ही एक्सपोजर केलं एक्सपोजर इव्हन टू द ट्रेसेस ऑफ द अलर्जिक ड्रगचं तर तुम्हाला अलर्जिक ड्रग रिएक्शन डेव्हलप झालेले दिसेल किंवा ड्रग अलर्जी त्याच्यावरती डिपेंड असते त्या फॅक्टर वरती. Another one causes of the drug reaction is to elicit an allergic reaction, a drug must be act as an antigen which react with the antibodies by linking with the circulating micromolecules. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादा ड्रग आपण घेतो तो ड्रग काय म्हणून ऍक्ट होतो आपल्या बॉडीमध्ये ऑल ऑफ यू
एखाद्या ड्रगची जर आपण इलिसिट आणि अलर्जिक म्हणजे आपल्याला जर त्या ड्रगची अलर्जिक रिॲक्शन झाली असेल आणि त्याला जर आपल्याला प्रतिक्रिया करायची असेल तर आपण काय करतो, जे काही Yes, ड्रग्ज ma'am. असतील, म्यूट युअरसेल्फ, जे काही ड्रग्ज असतील किंवा ऑर इट्स मेटाबोलाइट असतील, मग ते ड्रग काय म्हणून ऍक्ट होतात, एक अँटीजन म्हणून ऍक्ट होतात. ते अँटीजन काय करतात, इट मस्ट बी ऍक्ट ऍज ते ड्रग अँटीजन म्हणून ऍक्ट होतात विच रिॲक्ट विथ अँटीबॉडीज. ते अँटीबॉडीज सोबत रिॲक्ट होतात बाय लिंकिंग विथ सर्क्युलेटिंग मायक्रोमॉलिक्युल्स. फर्स्टली ते काय करतात, आपण एखादा ड्रग घेतलाय राईट, त्या अलर्जिक टू इलिसिट द अलर्जिक रिॲक्शन, त्या अलर्जिक रिॲक्शनला प्रतिक्रिया देण्यासाठी आपण एखादा ड्रग घेतोय, मग तो ड्रग अँटीजन म्हणून ऍक्ट होतो. जेव्हा तो अँटीजन म्हणून ऍक्ट होणार असतो त्याच्या अगोदर तो फर्स्टली लिंक होतो सर्क्युलेटिंग मायक्रोमॉलिक्युल सोबत. मग त्या सर्क्युलेटिंग मायक्रोमॉलिक्युल सोबत तो लिंक होऊन तो रिॲक्ट होतो अँटीबॉडी सोबत. इट इज देन रिलीज द ऍक्ट पेप्टाइड सच एज अ सिरोटोनिन, टायनिन, प्रोस्टाग्लॅंडिन्स, हिस्टामाइन at a various body site causing an allergic reaction. मग ते काय होतं, त्याच्यानंतर तो जो ऍक्ट झालेला अँटीजन आहे तो रिलीज करतो, देन ऍक्ट पेप्टाइड सारखे काय व्हेरियस पेप्टाइड रिलीज करतो. मग त्याच्यामध्ये सिरोटोनिन येतात, कायनिन्स येतात किंवा प्रोस्टाग्लॅंडिन येतात. हे रिलीज झाल्यानंतर आपल्या बॉडीच्या व्हेरियस साईट वरती ते ऍक्ट होतात, जेणेकरून त्याच्यामुळे अलर्जिक रिॲक्शन डेव्हलप होते. समटाइम काय होतं, ब्लॉकिंग अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात. मग त्याच्यामध्ये ब्लॉकिंग अँटीबॉडीज येतात आयजी आणि आयजीएम, ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत विच कंबाईन विथ द अँटीजन, त्या अँटीजन सोबत कंबाईन होतात. पण हे त्या अँटीजन सोबत कंबाईन व्हायच्या अगोदर, ओके, अँटीजन युजली आयजीजी आयजीएम विच कंबाईन विथ द अँटीजन, त्या अँटीजन सोबत कंबाईन व्हायच्या अगोदर मोर स्पेसिफिक रिॲक्टर अँटीबॉडी कॅन रीच इट. काही ज्या स्पेसिफिक रिॲक्टर अँटीबॉडीज असतात त्या काय होतात, म्हणजे आपण फर्स्टली ब्लॉकिंग अँटीबॉडी बघतोय आयजी आणि आयजीएम, ह्या अँटीजन सोबत जेव्हा कंबाईन होणार असतात त्याच्या अगोदर काही इतर स्पेसिफिक रिॲक्टर अँटीबॉडीज असतात, त्या काय करतात, कॅन रीच इट, त्या तिथे येतात आणि एक अनदर पॉसिबिलिटी डेव्हलप होते. Okay, it is another possibility is that the free drug or metabolite may fix onto the binding site on the antibodies before the drug molecule complex has been formed in the larger quantities. म्हणजे आपण ज्या ब्लॉकिंग अँटीबॉडीज आहेत आयजी आणि आयजीएम, ह्या अँटीजन सोबत कंबाईन व्हायच्या अगोदरच एक वेगळ्या दुसऱ्या स्पेसिफिक रिॲक्टर अँटीबॉडीज येतात, तिथं त्या साईटला कॅन रीच इट, तिथं येतात त्या, आणि एक दुसरीच पॉसिबिलिटी डेव्हलप होती की जो फ्री ड्रग आहे तो फ्री ड्रग कुठे जाऊन बाइंड होतो, फ्री ड्रग किंवा त्याचा जो मेटाबोलाइट आहे मे फिक्स ऑन टू द बाइंडिंग साइट ऑफ अ अँटीबॉडी. कधी, कशाच्या अगोदर, तो ड्रग मॉलिक्युल कॉम्प्लेक्स म्हणजे अँटीजन कॉम्प्लेक्स फॉर्म व्हायच्या अगोदरच हा मेटाबोलाइट दुसऱ्या याला जाऊन बाइंड होतो आणि अलर्जिक रिॲक्शन डेव्हलप होते. ऑल ऑफ यू गॉट इट? Yes, ma'am. Yes, ma'am. ऑल Yes, ऑफ ma'am. यू वॉइस साइड समजलंय का? यस और नो? जर अँटीबॉडीज फॉर्म झाल्या, म्हणजे आता मला जर त्या अँटीबॉडी फॉर्म झाल्या तर एकतर जी अलर्जिक रिॲक्शन होणार आहे ती तुम्हाला जनरलाइज्ड दिसेल किंवा लोकलाइज्ड दिसेल टू अ स्पेसिफिक डिसीज, म्हणजे तिथल्या तिथंच ती लोकलाइज असेल किंवा एकतर ती जनरलाइज्ड वाईड स्प्रेड असेल. द सिम्पटम्स ऑफ द ड्रग allergy depend upon symptom of the drug allergy depend upon which of the above mechanism contribute to the response. म्हणजे जे आता तुम्हाला एखाद्या ड्रगचे सिम्पटम्स दिसणार आहेत ते कशावरती, त्या वरच्या सगळ्या मेकॅनिझम वरती डिपेंड असणार आहे की तुम्हाला कोणते सिम्पटम्स दिसणार आहेत. अलर्जिक ड्रग रिॲक्शन सीन इन अ ह्युमन अँड कॉझिटिव्ह ड्रग आर गिव्हन बिलो. मग काही अलर्जिक रिॲक्शन ह्युमन्स मध्ये तुम्हाला ऑब्झर्व दिसतात, त्याचे कॉझिटिव्ह ड्रग्स आपण पुढे बघणार आहोत. फर्स्टली आपण अलर्जिक रिॲक्शन मध्ये काय बघितलं, तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं की इट इज अ प्रेडिक्टेबल म्हणून रिॲक्शन सांगितली तुम्हाला. इट इज अ प्रेडिक्टेबल रिॲक्शन. इट रेंजेस फ्रॉम एखाद्या माइल्ड स्किन रिॲक्शन पासून ते तुम्हाला ती रिॲक्शन कुठेपर्यंत सांगितले का
अनाफिलॅक्सिस टू समटाइम त्या पेशंटची डेथ पण होऊ शकते. इथपर्यंत एखाद्या ड्रगची अलर्जिक रिॲक्शन जाऊ शकते. तुम्ही त्याचं सिनोनिम एकतर इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन बोलणार किंवा एखाद्या ड्रगची आपण काय बोलणार, हायपर सेन्सिटिव्हिटी होते त्या पेशंटला. वेगवेगळे फॅक्टर बघितले आपण, 3 फॅक्टर बघितले. एकतर जो आपल्याला एक्सपेक्टेड फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी त्या ड्रगची पाहिजे, इट इज नॉट रिसेम्बल द एक्सपेक्टेड फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. देन डिले बिटवीन द इनिशियल एक्सपोजर ऑफ द ड्रग, then reaction recurs on the repeated exposure even to traces of the allergenic drug. हे आपण 3 फॅक्टर बघितले. देन तुम्हाला व्हेरियस अनदर कॉजेस सांगितले की अँटीजन जे अँटीजन ड्रग एखादा मेटाबॉलाइट असेल, तो जर अँटीबॉडी सोबत रिॲक्ट होतो किंवा बाकीचं जिथं बाइंडिंग होणार आहे, तर अनदर पॉसिबिलिटी काय होतं, तो फ्री ड्रग आहे तो बाइंडिंग स्टेटला तिथं अँटीबॉडी फॉर्म करतो बिफोर ड्रग मॉलिक्युलच्या म्हणजे ड्रग अँटीजन कॉम्प्लेक्स फॉर्म व्हायच्या अगोदरच जो फ्री ड्रग असणार आहे, जो जाऊन त्या अँटीबॉडी फॉर्म होते. म्हणजे आपल्याला ड्रग मायक्रोमॉलिक्युल म्हणजे ड्रग अँटीजन पाहिजे, तर इथं ड्रग अँटीबॉडीज फॉर्मेशन म्हणून काय होणार आहे, ड्रग अलर्जिक रिॲक्शन तुम्हाला डेव्हलप दिसणार आहे. कारण तुम्हाला इथं सांगितलं की अनदर पॉसिबिलिटी मध्ये दॅट फ्री ड्रग और इट्स मेटाबोलाइट may fix on to the binding site on a antibodies before the drug molecule. म्हणजे ड्रग अँटीजनच्या अगोदर तो फ्री ड्रग अँटीबॉडीला जाऊन काय होणार आहे, ऑन टू द बाइंडिंग साइट ऑफ अँटीबॉडीला तिथं जाऊन तो बाइंड होणार आहे. आणि कॉम्प्लेक्स हॅज बीन फ्रॉम लार्ज क्वांटिटी मध्ये ते कॉम्प्लेक्स फॉर्म होतात. बिफोर अ ड्रग मॉलिक्युलर अँटीजनच्या अगोदर ते मॉलिक्युल फॉर्म होतात. आणि जेव्हा वन्स त्या अँटीबॉडी जर फॉर्म झाल्या, तर मग अलर्जिक रिॲक्शन तुम्हाला डेव्हलप होते. इट मे बी जनरलाइज or a localizer. Up to this, any queries, all of you? No, ma'am. All of you बोललाय मी. No, ma'am. No, ma'am. ओके, कॉझेटिव्ह ड्रग याच्यामध्ये आहेत अलर्जिक रिॲक्शन और कॉझेटिव्ह ड्रग, अनाफिलॅक्सिस, कॉझेटिव्ह ड्रग आर पेनिसिलिन, अनेस्थेटिक, डेक्स्ट्रॉन, iodine containing compound. Then skin rashes, sulfonamide, penicillin, barbiturate. Then hemolytic anemias, in that causative drug are sulfonamide, penicillin, quinidine, methyl dopa. Then allergic reaction, hepatitis. Mute yourself. मॅडम तुमची स्क्रीन दुसरी दिसते. हा मॅडम. कधी सांगणार मग तुम्ही नाव? हा मॅम आता दिसते. Yes, Yes, ma'am. ma'am. आता Okay. Anaphylaxis, first drug is an anaphylaxis. Okay. Allergy, sorry, first reaction, allergic reaction is an anaphylaxis. Causative drug are penicillin, anesthetics, dextran, iodine containing compound. Then next skin rashes, in that sulfonamide, penicillin, barbiturate. Then hemolytic anemias, in that sulfonamide, penicillin, quinidine and methyl dopa. हिपॅटिटिस अलर्जिक रिॲक्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रग सांगितले फिनोथायाझाईन, मिथाइल डोपा. देन लिकोपेनिया, अलर्जिक रिॲक्शन और लिकोपेनिया. देन कॉझेटिव्ह ड्रग आर सल्फोनामाइड, थायोयुरासिल, फिनिलबिटाझोन. देन थ्रोम्बोसाइटोपेनिया, इन दॅट क्विनिडीन, थायाझाइड, डिगॉक्झी, थायोयुरासिल. देन नेफ्रेटिस, मिथिसिलिन, ऑक्झॅसिलिन आणि नेफ्रेसिलिन. मोस्टली कॉमन ड्रग ह्याच्यामध्ये अँटीबायोटिकच आहेत. Am I right? सर नो. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. क्विनिडीन तुम्हाला दिले आहे कॉमन, पेनिसिलिन, सल्फोनामाइड हे अँटीबायोटिक, बार्बिट्युरेट पण आहेत. सिडेटिव्ह और हिप्नॉटिक्सच येतात ना बार्बिट्युरेट्स? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट अनाफिलॅक्सिस, जो आपण बघितलेलं की एखादी माइल्ड रिॲक्शन असेल तर ती मेजर अनाफिलॅक्सिस पर्यंत अलर्जिक रिॲक्शन. नेक्स्ट स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. Next, Yes, ma'am. anaphylaxis is the most serious of allergic reaction and it is usually due to the IgE activity. ही जे allergic reaction आहे ते तुम्हाला most serious reaction सांगितलं आणि कशामुळे होते? IgE activity मध्ये. It may be generalized or localized to a gut, giving a abdominal pain and a diarrhea,
ब्रॉन्काय गिव्हिंग अस्थमा, स्किन गिव्हिंग ओडिमा. ह्याच्यामध्ये ही जी रिॲक्शन जर अनाफिलॅक्सिस ॲलर्जिक रिॲक्शन डेव्हलप झाली तर एक तर जनरलाइज्ड पण असू शकते किंवा लोकलाइज्ड असू टू अ गटमध्ये किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पटम्स काय दिसून येतील, अबडॉमिनल पेन्स होतील, त्या पेशंटला डायरिया होतील, कारण कुठे झाली ॲलर्जिक रिॲक्शन गटमध्ये झाली आहे. सो सिम्पटम्स तुम्हाला दिसतील अबडॉमिनल पेन, डायरिया, ब्रॉन्काय. मग ब्रॉन्काय वरती जर झाले तर मग अस्थमा, स्किनवर असेल तर ओडिमा. लोकलाइज्ड झाली म्हणजे गट वरती झाली, लोकलाइज तिथं झाली तर अबडॉमिनल पेन अँड डायरिया सिम्पटम्स दिसतील. आणि जर ब्रॉन्काय वरती इन्फेक्शन ॲलर्जी झाली तर अस्थमा त्या पेशंट मध्ये, आणि स्किनवर झाली तर ओडिमा ऑकर झालेला तुम्हाला दिसेल. ही कधी जर लोकलाइज्ड झाली तर. आणि जर जनरलाइज्ड अनाफिलॅक्सिस वाईडस्प्रेड झाली तर सर्क्युलेटरी कोलॅप्स विथ हायपोटेन्शन, ब्रांकोस्पाझम अँड स्किन रॅशेस. हे जनरलाइज्ड अनाफिलॅक्सिस मध्ये तुम्हाला डिसीज दिसतील. कोणते सांगितले? सर्क्युलेटरी कोलॅप्स विथ, जर सर्क्युलेटरी कोलॅप्स तर हायपोटेन्शन होणार, ब्रांकोस्पाझम होणार, स्किन रॅशेस ऑकर होतात. देन इट इज ड्यू टू द रिलीज ऑफ अ पेप्टाइड इन टू द सर्क्युलेशन. आपण हे कॉज बघितला आहे. फर्स्टली आय थिंक आपण व्हेरियस सिरोटेनिन वगैरे पेप्टाइड्स बघितले. कॉजेस ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन मध्ये बघितले का? कॉजेस ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन मध्येच बघितलेलं आपण. ओके. अँटीबॉडीज इट इज देन रिलीज ऍक्टिव्ह पेप्टाइड. जसंच ते ड्यू टू जर ऍक्टिव्ह पेप्टाइड रिलीज झाले, सिरोटेनिन, कायनिन, प्रोस्टाग्लॅंडिन, तर बॉडीच्या व्हेरियस साईट वरती जर ते रिलीज झाले तर ॲलर्जिक रिॲक्शन डेव्हलप होतं. इट इज ड्यू टू द रिलीज ऑफ अ पेप्टाइड इन टू द सर्क्युलेशन कॅन बी काउंटरॅक्टेड बाय द रॅपिड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲड्रेनालाईन फॉर द इमिडिएट इफेक्ट. इथं ॲलर्जिक रिॲक्शन हा पॉइंट कव्हर होतो तुमचा. नेक्स्ट पॉइंट इज genetically determined toxicity. All of your screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. जेनेटिकली डिटरमाइंड टॉक्झिसिटी म्हणजे एखाद्या समजा पेशंटला जर टॉक्झिसिटी एखाद्या ड्रगची असेल तर त्याच्या हेरिडिटरी पण असू शकते. त्याच्या अगोदर पण फॅमिलीमध्ये कुणाला तर त्या ड्रगची अलर्जी असेल तर त्यांना पण ती ड्रगची अलर्जी असू शकते. Patient of selected genetic makeup are at a greater risk for a specific drug toxicity. एखाद्या पेशंटचं जर सिलेक्टेड जेनेटिक मेकअप असेल, ओके, पेशंट्स ऑफ अ सिलेक्टेड जेनेटिक मेकअप आर अ ग्रेटर रिस्क ऑफ अ स्पेसिफिक ड्रग टॉक्सिसिटी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलंय पेशंट विथ अ पॉर्फेरिया. हा एक डिसीज आहे. हा हेरिडिटरी डिसीज आहे. हेरिडिटरी डिसीज म्हणजे आपण काय बोलणार? हेरिडिटरी मीन्स हेरिडिटरी डिसीज म्हणजे कसले डिसीज? अनुवंशिक. अनुवंशिक. म्हणजे हा जो पार्फोरिया आहे, पोर्फेरिया, इट इज अ रेअर हेरिडिटरी डिसीज आहे. देर इज ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम ऑफ अ ब्लड पिगमेंट. आणि हिमोग्लोबिन जर ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम झाला ब्लड पिगमेंट हिमोग्लोबिन, सो पॉर्फेरिया आर एक्सक्रिटेड इन द युरिन. मग त्याच्यामुळे तो जो पॉर्फेरिया डिसीज मध्ये काय होणार? आर एक्सक्रिटेड इन द युरिन विच बिकम डार्क अँड अदर सिम्पटम इन्क्लूड मेंटल डिस्टर्बन्स होणार त्या पेशंटचा, एक्स्ट्रीम सेन्सिटिव्हिटी टू द स्किन ऑर लाईट. हे त्या डिसीज मध्ये सिम्पटम्स ऑकर दिसून येते तुम्हाला पेशंट मध्ये. मग जर पेशंट विथ पॉर्फेरिया आर युनिक ससेप्टिबल टू द CNS डिप्रेसिंग इफेक्ट ऑफ अ बार्बिच्युरेट. म्हणजे हा जो डिसीज पर्सन आहे पॉर्फेरिया हा सॉरी हा त्या ससेप्टिबल असणार आहे कोणत्या ड्रग सोबत? टू CNS डिप्रेसिंग इफेक्ट ऑफ अ बार्बिच्युरेट सोबत तो ससेप्टिबल असणार आहे. म्हणजे काय ससेप्टिबल? म्हणजे एखादा इट इज हार्मड बाय अ पर्टिक्युलर थिंग. म्हणजे पॉर्फेरिया हा CNS डिप्रेसिंग ड्रग बार्बिच्युरेट पासून त्याला हार्मफुल आहे. तो हार्म त्या CNS डिप्रेशन ड्रगमुळे त्याला कोणते इफेक्ट चांगला दिसून येणार नाही, साइड इफेक्टच दिसतील किंवा अलर्जिक रिॲक्शन दिसून येईल. ड्यू टू द इंडिव्हिज्युअल व्हॅरिएशन द ॲबिलिटी टू द acetylate the drug in a liver is a highly variable.
आपण फर्स्ट तो एक्झाम्पल बघितला, देन नेक्स्ट तुम्हाला सांगितलं की ड्यू टू इंडिव्हिज्युअल व्हॅरिएशन द ॲबिलिटी टू ऍसिटायलेट द ड्रग इन द लिव्हर इज अ हायली व्हॅरिएबल. आता ड्रगचा ऍसिटायलेशन म्हटल्यानंतर आपण काय बोलणार? माहित आहे का ऍसिटायलेशन ऑफ द ड्रग? येस ऑर नो? What is the drug acetylation? एक केमिकल रिएक्शन फॉर्म होते. ओके, केमिकल रिएक्शन ड्रग ची फॉर्म होते. त्याच्यामध्ये ऐकलंय का कधी ऍसिटायलेशन ऑफ द ड्रग? Yes, ma'am. काय होतं सांगा? रॅपिड ऍसिटायलेटर. दॅट स्लो ऍसिटायलेटर म्हणजे काय होणार आहे? असे पेशंट असतात ज्यांचे जे त्या पेशंट मध्ये लिव्हरची अशी ॲबिलिटी असते की त्या लिव्हर कम्प्लिटली तो जो रिएक्टिव्हिटी ड्रग आहे तो डिटॉक्सिफाय करू शकणार नाही. तो त्या ड्रगला कम्प्लिटली लिव्हर कॅनॉट कम्प्लिटली डिटॉक्सिफाय रिएक्टिव्ह ड्रग मॉलिक्यूल, जो काही रिएक्टिव्ह ड्रग मॉलिक्यूल आहे त्याला तो कम्प्लिटली डिटॉक्सिफाय करू शकणार नाही. हा झाला स्लो ऍसिटायलेटर. रॅपिड ऍसिटायलेटर मध्ये काय येणार आहे? म्हणजे स्लो ऍसिटायलेटर मध्ये एक कॉमन एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, जर बघा आपल्या पेशंटनं जर विथ सल्फोनामाइड इंड्युस्ड टॉक्सिक इपिडर्मल नेक्रोलिसिस हॅव बीन शोन टू द हॅव अ स्लो ऍसिटायलेटर जीनोटाइप दॅट रिझल्ट इन इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ अ सल्फोनामाइड हायड्रॉक्सिलामाइड व्हाया P450 पाथवे. हे आपण ग्लुकोजच्या पाथवे मध्ये बघितलं की आपण ड्रग एखादे घेतले तर कसे होते. आज फॉर एक्झाम्पल नॉर्मली घ्या, जर आपण सल्फोनामाइड ड्रग घेतला मग ते स्लो ऍसिटायलेटर असणार, म्हणजे लिव्हरची अशी ॲबिलिटी आहे की तो कम्प्लिटली त्या ड्रगला डिटॉक्सिफाय करू शकणार नाही, त्याच्या रिएक्टिव्ह ड्रग मॉलिक्यूलला तो डिटॉक्सिफाय करू शकणार नाही. म्हणजे आपण सल्फोनामाइड घेतल्यानंतर स्लो ऍसिटायलेटर जो जीनोटाइप आहे त्याच्यामुळे तो काय होणार आहे? कम्प्लिटली डिटॉक्सिफाय न केल्यामुळे त्याचं प्रोडक्शन इन्क्रीज होणार नाही, इन्क्रीज होणार आहे आणि तुम्हाला व्हेरियस त्याचे इफेक्ट दिसून येतील. हे झाले स्लो ऍसिटायलेटर. रॅपिड ऍसिटायलेटर मध्ये काय येणार आहे? रॅपिड ऍसिटायलेटर मध्ये काय येणार आहे? ड्रग काय करणार आहे? तो ऑर्गॅनिझम काय करणार आहे? त्या सबस्टन्सला मेटाबॉलिझमच्या वेळेस रॅपिड ऍसिटायलेट करणार आहे. येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. स्पेसिफिक ड्रग असतात जे मेटाबॉलिझमच्या वेळेस ऍसिटायलेशन होतं त्यांचं. मग त्याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला इथे दाखवलेच आहेत, प्रोकेनामाइड, आयसोनायझाइड किंवा डॅप्सोन. हे काही स्पेसिफिक ड्रग असतात जे ऍसिटायलेशन होतं त्या ड्रग, एक तर रॅपिड होतं किंवा स्लो होतं. नेक्स्ट स्लो ऍसिटायलेटर ऑफ ड्रग्स सच एज तुम्हाला सांगितले प्रोकेनामाइड, आयसोनायझाइड आर ॲट अ ग्रेटर रिस्क ऑफ डेव्हलपिंग टॉक्सिसिटी. कारण स्लो ऍसिटायलेटर मध्ये तुम्हाला सांगितलेच की ती लिव्हरची ॲबिलिटीज नसते की ते तो त्या ड्रगला कम्प्लिटली डिटॉक्सिफाय करू शकेल. सो त्यामुळे जे स्लो ऍसिटायलेटर ड्रग असतात सच एज अ प्रोकेनामाइड, isoniazid are a greater risk of developing the toxicity than a fast acetylator. 60% of Britons and 70% of Jews are a slow acetylator, while only 10% of Japanese and Chinese are a slow acetylator. इथे तुम्हाला पर्सेंटेज मध्ये सांगितलं की जे काही ब्रिटन किंवा ज्यूज असतात त्यांच्यामध्ये 70% चे स्लो acetylator असतात, while only 10% और मध्ये जापनीज और चायनीज आहेत ते स्लो acetylator आहेत. पेशंट विथ सुडोकोलिनिस्टरेज डिफिशियन्सी म्हणजे हा एक हेरिडिटरी डिसऑर्डर आहे. सुडोकोलिनिस्टरेज डिफिशियन्सी आर हायली ससेप्टेबल टू अ सक्सिलिन कोलिन. तर मी सांगितलं की हा जो डिसीज आहे, लाईक मी फर्स्टली एक्झाम्पल दिलं की पॉर्फोरिया हा ससेप्टेबल आहे सीएनएस डिप्रेसिंग बार्बिच्युरेट ड्रगशी.
आणि नेक्स्ट तुम्हाला सांगितलंय की सुडोकोलिनिस्टरेज डिफिशियन्सी हा डिसऑर्डर हायली ससेप्टेबल आहे सक्सिनिल कोलिनची. तर हायली ससेप्टेबल टू सक्सिनिल कोलिन म्हणजे काय सांगितलंय, ह्या डिफिशियन्सी मध्ये हा ड्रग चांगला इफेक्ट देणार आहे का हार्मफुल ठरणार आहे? हार्मफुल. हार्मफुल ठरणार आहे. इंडिव्हिज्युअल विथ द डिफिशियन्सी ऑफ अनदर एक्झाम्पल, इंडिव्हिज्युअल विथ डिफिशियन्सी ऑफ अ ग्लुकोज 6 phosphate dehydrogen enzyme involved in the degradation of the glucose by pentose phosphate pathway. पाथवे आठवतात का सगळ्यांना? ग्लुकोज 6 phosphate dehydrogen चं कन्वर्जन होतं. यस और नो? हा जो ग्लुकोज 6 phosphate dehydrogenase एन्झाइम आहे पाथवे मध्ये बघितलेला का आपण? ग्लुकोजचं कन्वर्जन करताना Yes, ma'am. करतो Yes, ma'am. ग्लुकोज 6 phosphate dehydrogenase involved in the degradation of a glucose by pentose phosphate. Okay, pathway are at a more risk of developing the जर ह्या कधी पण जर ह्या एन्झाइमची जर डिफिशियन्सी झाली तर ओके, इंडिव्हिज्युअल विथ द डिफिशियन्सी ऑफ ग्लुकोज 6 phosphate dehydrogen हा जर एन्झाइमची डिफिशियन्सी झाली, ह्या एन्झाइमचा यूज काय आहे की तो डिग्रेडेशन करतो ग्लुकोज बाय पेंटोज फॉस्फेट पाथवे मध्ये, आणि याची जर डिफिशियन्सी झाली तर काय होणार आहे, मोर रिस्क ऑफ डेव्हलपिंग हिमोलायसिस आफ्टर द यूज ऑफ anti-malarial drug like primaquine, aminoclinidyline, then sulfoxamide. हे जे ड्रग तुम्हाला सांगितलेत हे ड्रग तुम्ही घेत असाल म्हणजे एखादा पेशंट आहे, त्या पेशंट मध्ये डिफिशियन्सी आहे ग्लुकोज 6 phosphate dehydrogenase आणि मी त्या पेशंटला प्रिस्क्राइब केलाय अँटी मलेरियल ड्रग लाईक प्रिमाक्विन, अमिनोक्विन किंवा सल्फोनामाइड. हे जर ड्रग मी त्या पेशंटला प्रिस्क्राइब केले ओके, तर काय होणार आहे, ग्रेटर रिस्क ऑफ डेव्हलपिंग हिमोलायसिस. एकतर त्या पेशंट मध्ये डिफिशियन्सी आहे आणि मी त्यांना जर ते प्रिस्क्राइब केले तर त्या पेशंट मध्ये अलर्जिक रिॲक्शन होईल किंवा अनदर रिॲक्शन तुम्हाला दिसून येईल की डेव्हलपिंग द हिमोलायसिस. हे जेनेटिकली डिटरमाइंड टॉक्सिसिटीज मध्ये आपण बघितले. फर्स्ट एक्झाम्पल आपण फॉर्फोरिया बघितले, देन ऍसिटायलेटर बघितले, देन सुडोकोलिनिस्टरेज डिफिशियन्सी आणि देन glucose 6 phosphate dehydrogenase enzyme deficiency. Then various hereditary condition and drug causing toxicity example आपण बघणार आहोत. हेरिडिटरी कंडिशन फर्स्टली आपण सुडोकोलिनिस्टरेज डेफिशियन्सी बघितलेच, मग त्याच्यामध्ये कोणत्या ड्रग ससेप्टेबल आहे, सक्सिनिल कोलिन. देन आपण फॉर्फोरिया पण बघितला, त्याच्यामध्ये बार्बिच्युरेट किंवा सल्फोनाइड द्यायचं ड्रग कॉझिंग, ह्या ड्रग मुळे टॉक्सिसिटी होऊ शकते. एकतर त्या पेशंटला ऑलरेडी तो डिसीज आहे आणि तुम्ही जर हा ड्रग दिला तर टॉक्सिसिटी डेव्हलप होते. ग्लुकोज 6 phosphate dehydrogenase deficiency तर अँटीमलेरियल, क्विनिडीन किंवा नायट्रोफिरॅन्टोन किंवा सल्फास हे ड्रग तुम्ही प्रिस्क्राइब करायचे नाहीत. ग्लुकोमा कंडिशन असेल, हेरिडिटरी कंडिशन ही जर असेल आणि तुम्ही कॉर्टिकोस्टेरॉइड जर देत असाल तर ड्रग टॉक्सिसिटी होऊ शकते. मिथाइल मेट हिमोग्लोबिनिया हा जर हेरिडिटरी कंडिशन असेल आणि तुम्ही जर फेनऍसिटिन किंवा सॅलिसाइलेट ड्रग प्रिस्क्राइब करत असाल तर ड्रग टॉक्सिसिटी डेव्हलप होऊ शकते. समजलं सगळ्यांना हा पॉइंट, जेनेटिकली डिटरमाइंड टॉक्सिसिटी? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट आपण टॉक्सिसिटी ऑफ द फॉलोइंग ड्रग विथड्रॉवल हा पॉइंट आपण प्रिव्हियस लेक्चरला कव्हर केलाय, am I right? सर नो कव्हर झाला आहे का प्रिव्हियसला? एखादा ड्रग जर सडन विथड्रॉवल केला तर सिव्हिअर ऍडव्हर्स इफेक्ट होतात, यस और नो? Yes, ma'am. कॉमन Yes, ma'am. एक्झाम्पल आपण बघितलेलं की नॉर्कोटिक ड्रग जर घेतलं किंवा नॉर्कोटिक अनाल्जेसिक घेत असाल, जर जे असे ड्रग शक्यतो जे CNS ऍक्टिंग ड्रग असतात त्याच्यामध्ये जर विथड्रॉल केलं, सडन विथड्रॉल केलं तर ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतात, लाईक हायपोटेन्सिव्ह ड्रग, कॉर्टिकोस्टेरॉइड हे जर तुम्ही ड्रग घेतले
माइल्ड हायपोसेन्सिटिव्ह ड्रग हायपोटेन्सिव्ह एजंट म्हणून ऍक्ट होतो क्लोनिडीन. हॅज अ प्रॉपर्टी कॉझिंग सिव्हिअर रिबाउंड हायपरटेन्शन. जर हा तुम्ही सडन स्टॉप केला, त्याचा जो रोल आहे हायपोटेन्सिव्ह म्हणून तो रोल प्ले करणार, राईट, क्लोनिडीन. आणि तुम्ही अचानक जर तो स्टॉप केला तर रिबाउंड होणार आहे, म्हणजे हायपरटेन्शन डबल एकदम जास्त ऑकर होणार आहे. जो इफेक्ट तुम्हाला त्याचा दिसूनच येणार नाही त्या ड्रगचा. जरी तो तुम्ही टॅबलेट घेत असाल आणि आता ठीक आहे हायपोटेन्सिव्ह इफेक्ट आला आहे, डिसीज क्युअर झाला आणि तुम्ही सडन स्टॉप केला तर जो हायपरटेन्शन आहे तो रिबाउंड होणार, डबल ऑकर होणार, सिव्हिअर रिबाउंड हायपरटेन्शन होणार. सो इफ इट इज युज इन अ डिस्कंटिन्यू, जर सडनली तुम्ही युज केला तरी, किंवा कॉर्टिकोस्टेरॉइडचा लॉंग टर्म युज केला, सडन स्टॉप केला तर तुम्हाला सांगितलंय रिझल्ट इन atrophy of a recipient adrenal gland, then sudden withdrawal of this can be therefore causes acute adrenal crisis. Common example घ्या, ड्रग सप्लाय. नॉर्मल ड्रग एखादा पेशंट ड्रगिस्ट असेल तर नॉर्मल ड्रग स्टॉप केले, सडन स्टॉप केले तर व्हेरियस विड्रॉल इफेक्ट दिसून येतात. किंवा ड्रिंकिंग पर्सन असेल, सडन विड्रॉल ड्रिंक केली तर तुम्हाला त्याचे ते साइड इफेक्ट किंवा विड्रॉल इफेक्ट ऑब्झर्व होतात. Causes of a next point is a causes of a adverse drug reaction. In the causes of adverse drug reaction, adverse drug reaction चे कोणते कोणते causes आहेत ते आपण बघणार आहोत. मेनी फॅक्टर आहेत जे की रिस्पॉन्सिबल असतात adverse drug इफेक्ट, ड्रगच्या adverse इफेक्ट साठी. जे त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहोत, एखादा पेशंट काय करतो, त्यांना डोस जेवढा सांगितला आहे तो त्या डोस तेवढा घेणार नाही, मग त्याला त्या ड्रगच्या डोसमुळे सुद्धा मी जर सांगितलं पेशंटला 5 ml डोस घ्या किंवा 10 ml प्रिस्क्राईब करा, इन्फंट्स मध्ये एवढा द्यायला सांगितलं, बट तुम्ही इन्फंट्सला जर अडल्ट एवढा डोस दिला तर ऍडव्हर्स इफेक्ट ड्रगचे दिसून येणार. किंवा ड्युरेशन तुम्हाला सांगितलं, जो ड्युरेशन सांगितला आफ्टर अ मील घ्या, बिफोर अ मील घ्या किंवा 1 टाइम घ्या, 3 टाइम घ्या, तुम्ही जर तो फॉलो नाही केला बिकॉज ऑफ कॉम्प्लायन्स और नॉन कॉम्प्लायन्स मध्ये पण आपण हे बघितलं होतं ना, राईट सर? नो, लक्ष आहे का सगळ्यांचं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ड्युरेशन मध्ये पण आपण बघितलेलं, ड्युरेशन जर नसेल तर टॉक्सिसिटी डेव्हलप होते. देन टॉक्सिसिटी अदर इंडिव्हिज्युअल फॅक्टर मध्ये मग सच ॲज अ सेक्स, एज किंवा जेनेटिक्स कॉम्प्लायन्स आपण बघितलेले ऑफ अ पेशंट, टोटल नंबर ऑफ अ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, किती तुम्ही ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन करता, एज, जेनेटिक्स पण ह्याच्यावरती ऍडव्हर्स इफेक्ट काय असणार आहे ह्या फॅक्टर वरती डिपेंड असतात. Whether a patient experience of a toxicity of a drug depend upon its dose. Okay, आपण बघितलं की जास्त जर पेशंट एक्सपिरियन्स द टॉक्सिसिटी ऑफ अ ड्रग कशावर जास्त डिपेंड आहे, त्या डोस वरती, की तो डोस किती घेतो. किंवा अनदर वन, ड्रगची टॉक्सिसिटी त्याच्या फार्माकोकायनेटिक वरती. द फार्माकोकायनेटिक ऑफ द ड्रग मे ऑल्सो अफेक्ट द ड्रग टॉक्सिसिटी. फार्माकोकायनेटिक मध्ये काय येणार आहे, ड्रगचं ऍब्सॉर्प्शन जास्त झालं किंवा ड्रगचं मेटाबॉलिझम कसं होतं, ड्रगचं एक्सक्रिशनच नाही झालं तर ड्रगची टॉक्सिसिटी डेव्हलप होते का नाही? Yes, ma'am. तर फार्माकोकायनेटिक वरती पण इफेक्ट फॅक्टर आहे की जो ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन होते त्याच्यामुळे. देन अल्टरेशन ऑफ अ फार्माकोकायनेटिक ऑफ अ ड्रग मे रिझल्ट इन ॲबनॉर्मली हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ ड्रग ऍट अ रिसेप्टर साइट. म्हणजे ड्रगचं एक्सक्रेशन नाही झालं, ड्रग जास्त ऍब्सॉर्प्शन झालं तर त्या रिसेप्टर साइटला काय होणार आहे, ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होणार आहे आणि रिझल्टिंग द ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ द ड्रग. देन नेक्स्ट आपण थेरापॉटिक इंडेक्स बघितलेला. थेरापॉटिक इंडेक्स म्हणजे आपण काय पाहिलेलं, एखाद्या ड्रगचा थेरापॉटिक इंडेक्स म्हणजे काय, किती वेळा झालेलं आहे आपल्याला. थेरापॉटिक इफेक्ट ऑफ द ड्रग म्हणजे काय, आपण एखादा ड्रग घेतल्यानंतर त्या ड्रगचा किती इफेक्ट झाला आहे, इट इज अ युजफुल और अ फेवरेबल. थेरापॉटिक इंडेक्स म्हणजे काय येणार आहे, ड्रगचा थेरापॉटिक इंडेक्स बघणार आपण. म्हणजे काय बघणार आपण ड्रगचा, hence 75% of the patient receiving amphotericin B shows the adverse effect, while less than 1 patient receiving the acetaminophen shows the adverse effect. त्याच्यामध्ये काही 75% पेशंट आहेत जे amphotericin B घेतात, which shows the adverse effect, while less than 1 of the patient receiving the amphotericin shows the adverse effect. जर 75% आपण पेशंट मध्ये तुम्हाला adverse effect दिसून येतील amphotericinची आणि एखाद्या कुठल्या तर पेशंट मध्ये तुम्हाला चुकून
काय होईल, ऍम्फिटोस acetaminoचा ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येईल. इन दॅट एज मध्ये तुम्हाला सांगितलं इन्फंट्स आर मोर प्रोन टू द ऍडव्हर्स इफेक्ट. एखादा माहित आहे की अडल्ट मध्ये तुम्ही एखादा डोस देत असाल किंवा अडल्ट पेक्षा जास्त करून लहान बाळांमध्ये ऍडव्हर्स रिॲक्शन जास्त दिसून येते. आर ते मोर प्रोन असतात टू ऍडव्हर्स इफेक्ट बिकॉज त्या सगळे ऑर्गन काय असतात, इनकम्प्लीट त्यांची डेव्हलपमेंट असते. लिव्हरचे एन्झाईमचे लिव्हरचे काय असते, कम्प्लीट डेव्हलपमेंट झालेली नसते. इनकम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ अ लिव्हर एन्झाईम सिस्टीम बिकॉज ऑफ त्यामुळे काय होणार आहे, डिटॉक्सिफाईड ड्रग होणार नाहीत. Also elderly patients shows higher incidence of a effect. So show higher incidence of adverse effect than hereditary discussed previously. Hereditary आपण previously discuss केलं आहे. Genetically hereditary toxicities मध्ये ओके, त्याच्यामध्ये आपण पेसिडोइस्टरेज डिफिशियन्सी पाहिली किंवा फॉर्फोरिया डिसीज मध्ये बघितलं तो ससेप्टेबल असतो सीएनएस डिस्प्रेशन्स किंवा ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेज एन्झाईमची डिफिशियन्सी. हे हेरिडिटरी मध्ये आपण प्रिव्हियस डिस्कस केलेलं आहे. देन पुअर पेशंट कॉम्प्लियन्स, हे तर तुम्हाला माहित आहे, आपण प्रिव्हियसच्या टॉपिक मध्ये डिस्कस केलेलं आहे की जर एखाद्या पेशंटला माहीतच नाही की डोस कशा प्रकारे घ्यायचे किंवा डोसचं ड्युरेशन काय आहे, डोसची क्वांटिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काय आहे, ओके, हे जर माहित नसेल तर पण ऍडव्हर्स इफेक्ट दिस कॉजेस एक्सेसिव्ह डोस ऑफ द ड्रग. समजलंय कॉजेस ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन? यस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Up to this, any queries, all of you? No, ma'am. No, No, ma'am.